गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. साधक भक्त हो, मागील भागात समाधी अवस्थेचं वर्णन आपण पाहिलं. योगी कळी काळाच्या भयापासून मुक्त होतो, त्याला अहिंसा सिद्ध होते, समदृष्टी प्राप्त होते आणि तो निर्विकार होऊन साक्षीभावात स्थिर होतो. या प्राप्तींची ओळख करून घेतली. आता पुढे श्री गुरुदेव दत्तात्रेय अलर्काला म्हणतात, अलर्का, समाधी अवस्थेत जीव आत्मस्वरूपी स्थिर होतो आणि त्याच्यात आत्म्याचे दिव्य गुण प्रकाशित होऊ लागतात. जीवाला त्याच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानं त्याचा जीवभाव गळून पडतो आणि तो आत्मस्वरूपी लीन होतो. अर्थात जीवाचा आत्म्यात लय होतो. आता त्याला स्वरूपापासून कोणीही वेगळं करू शकत नाही. खरे तर जीवात्मा आपल्या मूळ आत्मस्वरूपात स्थित होतो. जन्म मरण देहाला असतं. आत्म्याने जीवभाव धारण केला होता म्हणून देहाबरोबर विनाकारण तो जन्ममृत्यूच्या चक्रात भ्रमण करीत होता. पण आता त्याचं निवारण झालं आहे, कारण तो जीवभावातून मुक्त होऊन आपल्या ब्रह्मभावात स्थित झाला आहे. या अवस्थेपर्यंत पोहोचताना काय काय होतं हे दत्तात्रेय सांगत आहेत. पेटता योगानल रागद्वेषादि कमल, दग्ध होती तत्काळ होई विमल पूर्ववत. योगानल, योगरूपी यज्ञ हा प्रज्वलित होतो तेव्हा अपानाचं प्राणात हवन होतं आणि जागृत शक्ती चित्तातले एक एक संस्कार काढून त्यांचं क्रियांमध्ये रूपांतर करून जाळून टाकते. अर्थात चित्तातले राग, द्वेष, ममत्व असे असंख्य मलरूपी क्लेश त्या अग्नीमध्ये दग्ध होतात तेव्हा चित्त शुद्ध होऊ लागतं, अगदी पूर्ववत होऊ लागतं. जे मळ जळती ते पुन्हा न मिळती, सर्व कर्मे टळती, दूर पळती शोक मोह. साधक भक्त हो, जीव पुन्हा पुन्हा जन्म कशासाठी घेतो? अपूर्ण इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी. वासना आणि संस्कारांमुळे कर्म, कर्मामुळे कर्मफळ अर्थात संचित प्रारब्ध क्रियमाण तयार होऊन ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणजे वासना हेच पुनर्जन्माचं बीज आहे. जेव्हा योगाग्नी प्रज्वलित होतो तेव्हा हे बीज जाळलं जातं, ते पुन्हा अंकुरत नाही, म्हणजेच कर्माचा नाश होतो. त्या योगे सुख दुःख शोक मोह हे सगळंच नष्ट होतं. योगी सावकाश जीवभावातून मुक्त होऊन ब्रह्मभावाला प्राप्त करतो आणि तिथून पुन्हा ढळत नाही. हेच ध्रुवानं मागितलेलं आणि भगवंतांनी बहाल केलेलं अढळ पद आहे. एक जीवात्मा जेव्हा ब्रह्मस्वरूपी मिळतो तेव्हा 42 पिढ्यांचा उद्धार होतो. आता हे अढळ पद मिळाल्यावर काय होतं हे प्रभू दृष्टांत देऊन सांगत आहेत. अलर्का, नदी समुद्राला मिळण्यापूर्वी तिला स्वतंत्र नाम रूप अस्तित्व असतं, पण जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा त्याच्याशी एकरूप होते. तिच्या वेगळ्या अस्तित्वाचा पूर्ण लय होतो. तसंच घट असेपर्यंत घटाकाशाचं अस्तित्व असतं, पण घट फुटताच घटाकाश मूळ आकाशामध्ये मिसळून जातं. तसंच जीवात्मा जोपर्यंत ब्रह्मस्वरूपापासून वेगळा असतो तोपर्यंत त्याला नाम रूप अशा उपाध्या असतात,
पण जेव्हा जीवभाव गळून पडतो आणि आत्मा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो, तेव्हा त्याचं स्वतंत्र अस्तित्व संपतं आणि तो ब्रह्मच होतो. ज्ञानी तपस्वी याहुन योगी हा श्रेष्ठ जाण, तो केवळ ब्रह्मपूर्ण, तत्समान कोण असे. श्री दत्तप्रभू म्हणतात, अलर्का, म्हणून ज्ञानी तपस्वी यांच्यापेक्षा योगी हा श्रेष्ठ आहे. ज्ञानी केवळ पुस्तकी किंवा श्रवणाने परोक्ष ज्ञान प्राप्त करतो. तपस्वी जपादी बाह्य उपासना किंवा तपकर्मात रममाण होतो, परंतु त्याला प्रत्यक्ष ज्ञानाची प्राप्ती होत नाही. परंतु योगी त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतो, अपरोक्ष ज्ञान प्राप्त करतो आणि परब्रह्म स्वरूप होतो. म्हणून हे भूपवर्या, तू योगाग्नी प्रज्वलित कर आणि हे संसाररूपी अरण्य जाळून टाक. योगाभ्यास कर आणि परब्रह्माशी अद्वैत साध, त्याच्याशी एकरूप हो, योगी हो. ब्रह्म होऊन ब्रह्माची उपासना कर. राजा, इतर सर्व कार्यांचा त्याग करून केवळ योगाभ्यास कर. अलर्क हा अत्यंत सुज्ञ होता. प्रत्येक गोष्ट शास्त्रशुद्ध करण्याकडे त्याची वृत्ती आहे. योगाभ्यास करण्यासाठी योग्याचं आचरणही माहिती पाहिजे. म्हणून अलर्क म्हणे, गुरुवर्या योगवित्तमाचार्या, मला सांगे योगचर्या, जी आर्या मानिली. इथे अलर्क सद्गुरूंची प्रशंसा करताना त्यांना योगवित्तमाचार्या म्हणत आहे. योग संपत्तीचा नायक, अर्थात योग जाणणाऱ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आचार्य, परब्रह्म स्वरूप प्रदान करणाऱ्या योगाचे महात्म्य जीवाचं कान करून ऐकणारा अलर्क गुरुभक्तिभावाने भारावून गेलेला आहे. त्यांनी योगाभ्यास कर म्हटल्याबरोबर तो उत्सुकतेने त्यांना योगचर्या सांगण्याची विनंती करतो. सद्गुरू माऊली अलर्काला म्हणतात, अलर्का, मन लावून योगचर्या लक्षण ऐक. अर्थात योग मार्ग, योगाचा विधी श्रवण कर. गुरुवर म्हणतात, ही योग पद्धती जाणून योगाभ्यास केल्यास तुझं मन कधीही खिन्न होणार नाही. नियमानुसार आचरण केलंस तर स्वास्थ्य प्राप्त होऊन योग शीघ्र सिद्ध होतो. तेव्हा एक एक सांगतो ते नीट लक्षात घे आणि तसंच आचरण कर. सामान्य जनांचं कसं असतं, त्याला कोणी मान सन्मान आदर देऊन वागवलं की त्याला त्या व्यक्तीविषयी प्रेम वाटू लागतं. ती व्यक्ती त्याला प्रिय होते. उलट जर एखाद्यानं अपमान केला, अनादर केला की तो त्या व्यक्तीचा द्वेष करू लागतो. त्याला त्या व्यक्तीचा उद्वेग येतो, समोरही नकोशी वाटते. पण राजा, हा केवळ मूर्खपणा आहे. केवळ मूढ जनच असं वागतात, कारण अज्ञानाच्या आवरणामुळे हे घडतं. असं अज्ञानामुळे मान देणाऱ्याकडे अमृत दृष्टीने आणि अपमान करणाऱ्याकडे विष दृष्टीने ज्याचं मन पाहतं, तो निश्चितच बंधनात पडतो. आणि योग्याचं मुख्य ध्येय काय आहे? बंधनमुक्त होणं. म्हणून योगी जन विषदृष्टीने मान, अमृत दृष्टीने अपमान, मानिती जाण सर्वथा. योग्याने मान सन्मान आदर सत्कार हे विषासारखं मानून त्याकडे पाठ फिरवावी. उपाधींपासून दूर पळावं. या सगळ्यांमुळे अहंभाव वाढतो, जो योग मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. पण याउलट अपमान, अनादर, तिरस्कार हा अहंभाव ठेचणारा आहे. त्यामुळे तो अमृतासमान मानावा, कारण तो आपल्याला प्रगत व्हायला मदतच करतो ना. असं वागलास तर बंधनात अडकणार नाही हे हृदयामध्ये पक्क निश्चित कर. साधक हो, ही ओवी पाठच करावी आणि नित्य स्मरणात ठेवावी. जरा अहंभाव डोकं वर काढू लागला की ही ओवी म्हणावी आणि सावध व्हावं. आता गुरुदेव म्हणतात,
नेत्रे पवित्र पाहून मग ठेवावा चरण. वस्त्रे उदक गाळून मग पान करावे. अर्थात पाय ठेवण्याआधीच बघ ती भूमी, ते स्थळ पवित्र आहे की नाही. अपवित्र जागी पायही ठेवू नये. पाणी पिण्यापूर्वी ते वस्त्रानं गाळून घ्यावं, मगच प्यावं. नेहमी शुद्ध, स्वच्छ, पवित्र पाणी प्यावं. यामुळे शुद्धी आणि स्वास्थ्य यांचं रक्षण होतं. योग क्रियेत ज्याच्यापेक्षा आणखी शुद्ध काहीच नाही अशा परमतत्वाशी योग साधायचा असल्याने जागेची, आहार विहाराच्या शुचिर्भूतपणाला फार महत्त्व आहे. शास्त्र शुद्ध जाणून मग बोलावे वचन. जेणे शुद्ध होय मन त्याचे ध्यान करावे. कुठलंही वाक्य किंवा शब्द बोलण्यापूर्वीच हा विचार कर की ते शास्त्राला धरून आहे की नाही. शास्त्रशुद्ध आचार विचार असतील तर बोलणंही तसंच होतं आणि त्यामुळे मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहतं. तसंच ज्याचं चिंतन केल्याने चित्त शुद्ध, पवित्र होतं त्याचंच, अर्थात भगवत चिंतन, आत्मचिंतन करावं, त्याचंच ध्यान करावं. अलर्का, विषयांचं चिंतन, अनात्म गोष्टींचं चिंतन बंधनात टाकणारं आहे, मन चंचल करणारं आहे. यामुळे चित्तवृत्तींचा निरोध होणं अशक्य. पण भगवंतांचं चिंतन केल्यानं मन स्थिर, पवित्र, शांत होतं. आता नीट ऐक. योग्यानं जास्तीत जास्त वेळ योगसाधनात व्यतीत करावा. त्याचा प्रत्येक क्षण अत्यंत मौल्यवान असल्यानं त्यानं अन्नासाठी सुद्धा यातायात करण्यात वेळ दवडू नये. त्यानं तयार अन्न भिक्षा म्हणून मागून आणावं आणि उदरनिर्वाह करावा. पण भिक्षा मागण्याचं, ती सेवन करण्याचं, असं सगळंच नियमानुसार व्हायला हवं. त्यामुळे भिक्षा कोणत्या घरी, किती घरी, कशी मागावी हे सगळं नीट ऐक. आवडी ठेवती तिथे न जावे, श्राद्ध गृहवर जावे. रजस्वला गृही न जावे, भिक्षेसाठी योग्याने. एखाद्याच्या घरची भिक्षा रुचकर वाटते म्हणून त्याच घरी वारंवार जाऊन भिक्षा मागू नये. ज्या घरात श्राद्ध सुरू आहे किंवा रजस्वला स्त्री आहे ती घरं भिक्षेसाठी वर्ज्य करावीत. आणखी बघ, जिथं यज्ञाचा उत्सव सुरू आहे किंवा एखाद्या देवाची जत्रा भरली आहे, या दोन्हीमुळे तिथे खूप माणसांचा समूह जमला आहे अशा गर्दीच्या ठिकाणी भिक्षेसाठी जाणं टाळावं. तसंच ज्या घरी स्त्री प्रसूत झाल्याने सुवेर सुरू आहे असं घर भिक्षेसाठी वर्ज्य करावं. पुत्र झाला असल्यास 1 महिना, कन्या झाली असल्यास 40 दिवस, रजस्वला असल्यास 4 दिवस त्या घरात भिक्षा मागू नये. याचप्रमाणे जिथे एखाद्याचा मृत्यू झाला असेल आणि सुतक सुरू आहे अशा घरी सुद्धा भिक्षेसाठी जाऊ नये. वडील गेले असतील तर 1 वर्ष, आई गेली असल्यास 6 महिने, एकाच घरातले 3 पुरुष थोड्या थोड्या काळाने मरण पावले असल्यास 3 महिने, एकाच गोत्रातला कोणी नातलग गेला असल्यास 1 महिना ते घर वर्ज्य करावं. एवढंच नाही, घरी मुंज, विवाह, गर्भाधान झालं असेल तर 16 दिवस, नांदी श्राद्ध झाले असल्यास 1 दिवस तिथे भिक्षेसाठी जाऊ नये. आता नीट ऐक. बाहेर धूमन दिसता, अग्नी शांत होता. लोकही जेविता, भिक्षेसी निघावे. भिक्षेला जाताना सारासार विवेक बाळगावा. जसं घरातून बाहेर धूर येताना दिसत नाही, अर्थात स्वयंपाक पूर्ण झाला असून अग्नी शांत झाला आहे, घरातल्या लोकांचं जेवण झालं आहे,
असा सगळा अंदाज घेऊन मग भिक्षेसाठी निघावं. आणखीही ऐक, घराघरात भेदाभेद करू नयेत. अर्थात या घरात भिक्षा आदराने प्रेमाने देतात, दुसऱ्या एका घरी अनादराने देतात, किंवा ह्या घरी भिक्षा जास्त मिळते, त्या घरी कमीच मिळते. मग जिथं चांगलं तिथं वारंवार जायचं आणि एखादं घर द्वेषानं रागानं वर्ज्य करायचं, हे चुकीचं आहे बरं. भिक्षा मागायला जाताना रस्त्यानं उगाचच वेडं वाकडं फिरू नये. अर्थात सरळ एकाच बाजूने जावं. मोठ्याने ओरडून भिक्षा मागू नये. हाक न मारताच किंवा हाक मारल्यावरही दार उघडण्याची वाट पाहावी. आपण कधीही दार लोटू नये. दाराच्या फटीतून किंवा छिद्रातून आत डोकावून पाहू नये. भिक्षा थोडी दिली असं कधीही म्हणू नये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली ओळख देऊ नये. आपण कोणी मोठे योगी आहोत वगैरे प्रदर्शन मांडू नये. आपली खूण दाखवू नये. एवढंच नाही, परिचय होऊ नये म्हणूनच एकाच घरी वारंवार जाऊच नये. जास्त घरं असतील तर परत त्याच घरी अजिबात जायचं नाही. तसंच भिक्षा 3 किंवा 5 किंवा 7 घरी मागावी. स्वधर्म न सांडावा, अपमान घडावा, असा देह वागवावा, न करावा पुष्टतो. स्वधर्मयुक्त आचरण करावं. योग साधनास जास्तीत जास्त वेळ मिळावा म्हणून भिक्षा मागायची आहे. सतत साधनरत राहणं, पवित्र राहणं हा साधकाचा स्वधर्म आहे. साधनेसाठी आरोग्ययुक्त देह राखणं हे त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे रक्षणार्थ हलका आणि अल्प आहार घ्यावा आणि साधनेसाठी देह झिजवावा. भिक्षा मागून आळस, निद्रा या तमोगुणांच्या आहारी जाऊन वेळेचा अपव्यय आणि देह पुष्ट करू नये. भिक्षा मागून स्वधर्म पालन न केल्यास तो उलट पापाचा भागीदार होतो. म्हणून स्पष्ट सांगितलं आहे, स्वधर्म न सांडावा. आता भिक्षा पवित्र कशी करावी तेही ऐक. भिक्षा मागोनी अग्निहोत्र, करीती त्याची भिक्षा पवित्र. पंचयज्ञ न होता अपवित्र, हे सर्वत्र जाणावे. भिक्षा मागून आणल्यावर अग्निहोत्र, वैश्वदेवादी पंचयज्ञ करून मगच शेष अन्न प्रसाद रूपात ग्रहण करावं. तेव्हाच ते पवित्र प्रासादिक होतं. भिक्षेचे सुद्धा स्तर आहेत. भिक्षा देणारा दाता याचकाचे या म्हणून मनापासून स्वागत करतो. प्रेमाने भिक्षा देतो तेव्हा ती भिक्षा प्रशस्त मानावी. वैदिक कर्म करणारा शांतपणे भिक्षा देतो, ती मध्यम भिक्षा आहे. आणि मनात नसतानाही भिक्षा देतो, ती अधम भिक्षा आहे. अलर्का. मधमाशा अनेक फुलांमधून थोडा थोडा मध गोळा करतात. त्यांच्या या वृत्तीला माधुकर वृत्ती किंवा माधुकरी म्हणतात. भिक्षा मागताना एकाच घरातून भरपूर भिक्षा न घेता 3 घरातून थोडी थोडी भिक्षा घ्यावी. वाटल्यास 5व्या किंवा 7 घरातून भिक्षा मागावी. आता भिक्षेचं अन्न कोणतं घ्यावं तेही ऐक. यवागू अर्थात पेज किंवा कणेरी, आटवल असं करण्यासाठी भिक्षान्न मागावं. जसं सातू किंवा सातूचं पीठ, सातूच्या पिठात तूप घालून केलेला यावक, पिकलेलं फळ, कंदमुळं, दूध, ताक असे पथिक भिक्षान्न आणावं. वैश्वदेव किंवा पंचयज्ञ करून देवाला नैवेद्य दाखवावा. मिळेल ते समाधानानं खावं. त्यात चव धव पाहू नये. औषध जरी कडू असलं तरी ते आरोग्यासाठी आवश्यक म्हणून आपण घेतो. तसं शरीर रक्षणार्थ ही भिक्षा औषध मानून समाधानानं संतोषानं खावी. आरोग्य नीट राहावं तसंच साधन नीट व्हावं म्हणून अर्धपोट भरून खावं. त्याच्या निम्म पाणी प्यावं. चौथा भाग रिकामा ठेवावा. दिवसातून एकदाच भिक्षा आणावी. रात्रीसाठी किंवा दुसऱ्या दिवसासाठी ती राखून ठेवू नये. दुसऱ्यांसाठी भिक्षा मागून आणू नये. आणि भिक्षेविषयी
ती देणाऱ्यांविषयी बरी वाईट कोणतीही चर्चा करू नये. राजा, केवळ या सगळ्या आचरणाचं पालन केलंस तरी सगळे यम नियम सिद्ध होतात. अहिंसा, त्याग, ब्रह्मचर्य, गुरुसेवा, शांती, अस्तेय, मिताहार, शौच, विनय, स्वाध्याय हे सगळं सगळं सिद्ध होतं. सारभूत ते घ्यावे, बहुशास्त्र न पढावे, संग्रही मनन लावावे, जनी असावे उदासीन. ज्यामुळे चित्त उद्विग्न होईल, भ्रमित होईल असं भारंभार वाचन करू नये. चित्तात उठणाऱ्या शंका फिटण्यासाठी गुरु समीप नसतील तर तेवढ्यापुरता शास्त्राभ्यास करावा. केवळ सारभूत ज्ञान घेऊन चित्ताचं शमन करावं. ज्ञान असो की वस्तू असो, अनावश्यक संग्रह करू नये. त्याबाबत उदासीन असावं. ज्ञान एवढं अपरंपार आहे की कल्पाच्या कल्प लोटलं तरी सगळ्या विद्या हस्तगत करणं शक्य नाही. म्हणून सारभूत एवढंच घ्यावं. अलर्का, ही योगचर्या नीट लक्षात घे आणि ती मनापासून कर. यामुळे तुझं ध्यान निर्विघ्नपणे पार पडेल आणि तू पावन होशील. साधक भक्त हो, इथे 34वा अध्याय संपन्न होतो. आता 35वा. श्री दत्तगुरु माऊली म्हणतात, भूपा, योगचर्येचं पालन करून योगाभ्यासामध्ये मग्न व्हावं. जिथे कुणाचाही उपद्रव होणार नाही अशा शांत निर्जन ठिकाणी, जसं वन, अरण्य, गुहा, पवित्र देवालय किंवा जिथे कुणी राहत नाही अशा घरात, परंतु पवित्र जागी, जवळ पाण्याची सोय असेल अशा स्थानी योगाभ्यास करावा. योग हा मनोदंड, मौन होय वाग्दंड, निरीच्छता देहदंड, हे अखंड असावे. राजा, केवळ भगवी वस्त्र पांघरली म्हणून कोणी योगी होत नाही बरं. भगवी वस्त्र घालायची, हातात बांबूचा दंड घ्यायचा, परमेश्वराचं नावही मुखानं घ्यायचं नाही, योग बीक फारच दूर राहिलं. आणि तोंडाने अश्लील चेष्टा मस्करी करत अर्वाच्य बडबडणारे असे वेशधारी नास्तिक पाखंड भंड जे असतात त्यांचं तोंड सुद्धा पाहू नये. अरे, योगी कसा असावा? योगी त्रिदंडी असावा. ज्याने काया वाचा मन हे त्रिकरण दृढ करण्यासाठी त्यांना दंडित केला आहे तो त्रिदंडी. जोवर हे त्रिकरण स्थिर होत नाही ना, तोपर्यंत योगाभ्यास होणं अशक्य आहे. आधी त्यांच्यावर ताबा मिळवावा लागतो. देह इंद्रिय सतत विषयाभिमुख राहून त्या विषयांची इच्छा करतात. त्या वासनांमुळे मन अस्थिर चंचल होत असतं. त्यामुळे आधी जाणीवपूर्वक वैराग्य अर्थात निरीच्छता धारण करून देहाला दंडित करावं लागतं. सतत साधनरत योगनिष्ठ राहून मनाला अंतर्मुखी स्थिर करण्याची, परमतत्वाची एकाग्र राहण्याची सवय करावी लागते. आणि ती लागेपर्यंत चंचल मनाला ही एक प्रकारे शिक्षाच असते. आणि वाचा, सतत वाचाळपणा करणाऱ्या वाचेला मौन धारण करून दंडित करावं लागतं. हे 3 दंड अखंड असावे लागतात. थोडे जरी सैल सोडले तरी हे तिघेही महाप्रतापी असून योगामध्ये विघ्न आणण्यास समर्थ असतात. राजा, पण अशा तऱ्हेनं त्रिकरण स्वाधीन करून आणि योगचर्या सांभाळून जो योगी साधनरत राहतो ना, त्याच्यामध्ये मात्र आत्म्याचे दिव्य गुण येऊ लागतात हो. जो नेणे भेदा भेद, ज्याच्या चित्तानये खेद, जो नेणे कधी स्वाद, तो निर्वाद ब्रह्मभूत. त्याच्या ठाई भेदाभेद उरत नाही. सगळ्यांना समान पाहण्याची दृष्टी येते. त्याच्या मनात कुठलीही खंत, खेद, चिंता शिवतही नाही. त्याला आंबट गोड तिखट अशा चवी उरत नाही.
सगळ्या चवी समानच वाटतात. किंबहुना आवडनिवडच उरत नाही. त्यात सुद्धा तो भेद राहत नाही, कारण तो ब्रह्मस्वरूपी स्थिर झालेला असतो. आपुले ठाई सर्व पाहे, सर्वा ठाई आपण पाहे. शत्रुमित्र उदासीन हे, भेदन पाहे सर्वथा. अशा योग्याच्या दृष्टीतला भेदाभेद संपल्याने सगळं विश्व ब्रह्ममय दिसतं आणि जाणवतही. तो आपल्या ठाई पूर्ण विश्व भरलेलं अनुभवतो आणि सर्वा ठाई आपल्याला पाहतो. संपूर्ण अखंड परब्रह्म तत्वाची अनुभूती घेणाऱ्या या योग्याला कोण शत्रू आणि कोण मित्र असणार? तो कोणाचा राग आणि कोणाचा द्वेष करणार? या योग्याला दिव्य दृष्टी, समदृष्टी प्राप्त होते. अलर्का, वंदन भक्तीचं हे अलभ्य फळ आहे. सगळ्या जगालाच ब्रह्मस्वरूप मानून सगळ्यांनाच तो वंदन करतो. त्याचं मन अत्यंत शुद्ध पवित्र झालेलं असतं. अरे, त्याच्या समदृष्टीला दगड, माती, लोखंड आणि सोनं हे सगळं सारखंच दिसतं. राजा, हा खरा योगी आहे. असा योगी किती श्रेष्ठ असतो? मी तुला श्रेष्ठतेचा क्रमच सांगतो म्हणजे कळेल. सगळ्यात खालच्या क्रमांकावर असतो ब्राह्मण, अर्थात जो ब्रह्म जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्याच्यापेक्षा वेदांचा, ऋचांचा अभ्यास करणारा वेदपाठक श्रेष्ठ आहे. याची सेवा केली की तो सेवकाला पावन करतो, अर्थात वेदविद्या शिकवतो. त्याच्यापेक्षा जापक, जो भगवंतांच्या नामाचा आणि गुरुप्रदत्त मंत्राचा जप करतो, तो श्रेष्ठ आहे. त्याच्यापेक्षा यज्ञयाग करणारा याज्ञिक श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यापेक्षा निर्गुण तत्वाचं परोक्ष ज्ञान संपन्न असतो, तो श्रेष्ठ असतो. त्याहुनी ध्यान करीतो, ब्राह्मण श्रेष्ठ होतो. त्याहून अनुभव घेतो, श्रेष्ठ होतो निश्चये. पुस्तकी ज्ञान संपन्न करणाऱ्यापेक्षा जो ध्यान करतो, तो ब्राह्मण श्रेष्ठ असतो. पण त्याही पेक्षा ज्याने परमतत्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे, अर्थात जो अपरोक्ष ज्ञान संपन्न असतो, तो श्रेष्ठ असतो. निर्विकल्प समाधिस्थ, तो ब्राह्मण अतिश्रेष्ठ. जो ईश्वर भक्त प्रेष्ठ, ब्रह्मविद्वरिष्ठ तो जाण. ज्याला निर्विकल्प समाधी प्राप्त झाली आहे, तो ब्राह्मण अतिश्रेष्ठ असतो. आणि अलर्का, जो अपरोक्ष ज्ञान प्राप्त असून भगवंतांची ज्ञानोत्तर भक्ती करतो, तो ब्रह्मविद्वरिष्ठ असतो. ब्रह्म जाणणाऱ्या वेदांती लोकांमध्ये हा सर्वश्रेष्ठ जाणावा. यापुढे आणखी कोणीही नाही. आणि नीट ऐक, वेद पठण करणारा वैदिक असला तरीही जर त्याने आपल्यापेक्षा अभिन्न अशा ब्रह्माचा अनुभव घेतलेला नसेल, परब्रह्माशी तो एकरूप झालेला नसेल, तर तो दुःखमुक्त होत नाही. जो ब्राह्मण चारही वेद जाणतो, परंतु त्याने जर सूक्ष्म ब्रह्म अनुभवले नसतील, तर तो वेदांचं ओझं वाहणारा निव्वळ ब्राह्मणरूपी गाढव समजावा. अलर्का, हे सगळं ऐकल्यावर योगाचं महत्त्व तू जाणलं असशील. त्यामुळे हर प्रकारे प्रयत्न करून नित्य ध्यानरत राहिलास तरच तू पावन होशील. तुला हा योग कठीण वाटतो का? तर मी तुला आणखी एक सोपा मार्ग सांगतो, तो ऐक. साधन भक्त हो, यानंतर गुरुवरांनी साधकांसाठी विविध पूरक मार्ग सांगितले आहेत. गुरुमाऊली म्हणतात, काम क्रोध जिंकून शांत मनानं एकांतामध्ये बसावं. हाताच्या 2 अंगठ्यांनी 2 कान, 2 तर्जनींनी 2 डोळे, 2 मधल्या बोटांनी नाकपुड्या आणि उरलेल्या 2 बोटांनी तोंड दाबून धरावं.
असं करताच उजव्या कानामध्ये ध्वनी ऐकू येतात. त्या ध्वनीकडे लक्ष एकाग्र करावं. श्वास कोंडल्यानं जीव घाबरा झाला असेल तर डावी नाकपुडी थोडी सैल करावी आणि श्वास घ्यावा. मग हलकेच डावी नाकपुडी बंद करावी आणि उजवी नाकपुडी सैल करावी आणि श्वास सोडावा आणि तीही पुन्हा बंद करावी. असं पुन्हा पुन्हा करावं. लक्ष मात्र कानातून येणाऱ्या अनहत नादांवरच एकाग्र करावं. यालाच म्हणतात नादानुसंधान. स्थूल नादांकडे लक्ष न देता सूक्ष्म नादच ऐकावेत. राजा, या अभ्यासानं थोड्याच दिवसात दशनाद कानामध्ये घुमू लागतात. ते चित्तात भरतात. मन तिथंच एकाग्र होऊन चित्तवृत्तींचा लय होतो आणि उन्मनी स्थिती प्राप्त होते. योग्याला अत्यंत प्रसन्न वाटतं. असा भक्त बाह्य जगापासून वेगळा मुक्त होतो. असा योगी एकदा समाहित अर्थात समाधिस्थ झाला की त्याला अंतर्बाह्य जगाचं भान उरत नाही. सद्गुरूंच्या प्रसादानं असा तो मुक्त स्थितीला आला की त्याचं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही. कळी काळही त्याला वश होतात. त्याला कुणीही योगभ्रष्ट करू शकत नाही. साधक भक्त हो, यानंतर श्री दत्तप्रभूंनी स्वमुखातून पापक्षय करणारा श्री महाविष्णूंच्या ध्यानाचा विधी, त्यांचं एकाक्षरी नाम याचा अतिमहत्त्वाचा उपदेश केलेला आहे. तो आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.